बेडा जंगम, बुडगा जंगम आणि माला जंगम समाजाबद्दल सोशल मीडिया तसेच काही दैनिकांमधून आक्षेपार्ह विधान करण्यात आल्याचा आरोप समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. संबंधितांनी केलेले विधान मागे घेऊन समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी बेडा जंगम, बुडगा जंगम, माला जंगम समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे. श्रीयुत केशव इंगळे यांनी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आमचा समाज एकूण सर्वजण तरुण मंडळी एका वेगळ्या वर्णावर असल्यामुळे ते आम्ही शांततेने इथं पत्रकार परिषद घेऊन निवेदन देण्याचं आमचं मानस आहे की त्यांना एवढंच सांगू इच्छितो की जे आपण जे बोललात की बेडा जंगमचे आम्ही बुडगा जंगम जे समाजाचे जातीचे दाखले जे आहेत ते जातीचे दाखले काढत असताना आमच्या समाजाच्या लोकांना 2 वेळा अग्निपरीक्षा द्यावी लागते. एक अग्निपरीक्षा पहिली की प्रमाणपत्र काढत असतानाच सुरुवातीलाच आमच्या समाजाच्या लोकांना संशयाने बघितलं जातं आणि कागदोपत्र देऊनसुद्धा 1950 वर्षापूर्वीचे कागदोपत्र देऊनसुद्धा त्याचं निर्गम उतारा मागवलं जातं. निर्गम उतारा क्लार्कनी मागितल्यानंतर विभागीय अधिकारी जे आहेत ते परत एकदा त्याची सुनावणीला सर्कल चौकशी, गृह चौकशी, स्थानिक चौकशी ह्याची चौकशी करून मग शहानिशा करून एवढंच होऊनसुद्धा ते परत समाधानी होत नाहीत तर ते दप्तर ओरिजिनल त्या शाळेच्या मुख्याध्यापकासहित तहसील कार्यालयाला बोलवतात आणि ते पडताळणी करतात, बघतात आणि त्या वेळेस लगेच भेटतात असं होत नाही. त्यांनी आमच्या मुख्याध्यापकाला आम्ही जर गाडी करून आणलं तर ते जागेवर नसतात, दौऱ्यावर गेलेले असतात. अशा पद्धतीने आमच्या समाजा लोकांना त्रास दिला जातो आणि जाती दाखला दिल्यानंतर परत ते पडताळणी करत असताना परत तीच पोझिशन आमच्या समाजाच्या लोकांना होते की जे दप्तर आम्ही दिलेलं असतो कागदोपत्र त्याची पडताळणी होते व पडताळणी केल्यानंतरसुद्धा त्यांनी दक्षता पथक लावलेलं आहे समाज कल्याण खात्याने की एक DYSP ग्रेडचा अधिकारी असतो तो जातीने जाऊन त्या शाळेत जाऊन प्रत्यक्ष तो बघतो आणि त्याचा अहवाल त्यांनी देतात. ते दिल्यानंतरसुद्धा त्यांनी तयार होत नाहीत जात पडताळणी अधिकारी, पण तरीसुद्धा ते कागदोपत्री परत एकदा त्यांनी निर्गम उतारा वगैरे मागितलं जातो. ते सादर केल्यानंतरसुद्धा हे अहवालानुसार त्यांनी बैठक बसवून तेव्हा ते जाती दाखला इश्यू केला जातो. एवढं सहजासहजी आम्हाला दाखले मिळत नाहीत आणि यापूर्वी आमच्या समाजाचे लोक अशिक्षित असल्यामुळं जाती दाखले याच्याकडं फारसं कुणी बघितलंच नाही. कारण एक तर आम्ही व्यापारी लोक, गूळ व्यापारी, किराणा दुकान चालवणारे आमचे हे समाज आणि आपलं पूजा अर्चा करून जीवन जगणारे आणि गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांचे अंत्यविधीचं काम आमचे समाजाचे लोक करतात. हे करत असताना यांना हे सर्टिफिकेट मिळतं हे माहीतसुद्धा नाही. हे आत्ता आम्ही जस्ट काही शिकलेले लोक सांगितल्यामुळं आणि जाती दाखले काढत आहेत. काढत असताना तेव्हा आम्हाला कळालं की आम्ही अनुसूचित जातीमध्ये आम्ही मोडले जातो. त्यावेळेस आमच्या समाजाचे लोक हे जाती प्रमाणपत्र काढायला सुरुवात केली. त्याचं पोटसूळ यांना उठलेलं आहे. ठीक आहे, आणि जे कोणी असेल त्यांना तुम्ही चौकशी करायला काय अडचण नाही आमची. मग चौकशी जर करायची असेल तर संपूर्ण 59 जातीच्या चौकशी तुम्ही करा असं आमची मागणी आहे. मग तुम्ही फक्त आमच्याच जातीला एक टार्गेट करून तुम्ही विनाकारण त्रास देण्यात अर्थ नाही आहे. व शांतता अबाधित राहण्यासाठी सर्व समाजातील लोक गुण्यागोविंदाने एकत्रित राहत असताना आणि हे कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं काम हे केशव इंगळे व त्यांचे सहकारी, मग त्यांचे खरं तर केशव इंगळे हे माझे मित्रच आहेत, पण त्यांचा हे काम नाही आहे मला असं वाटतं. त्यांचा मागचा करता करिता जो कोणी धनी आहे त्यांनी समोर यावं, त्याला आम्ही चोखपणे उत्तर देऊ. जंगम समाज अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात विविध समाजांच्या धार्मिक व अंत्यविधीशी संबंधित पारंपरिक कामे करत असल्याचे संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे समाजाबद्दल चुकीची माहिती पसरवून बदनामी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. हे बेडा जंगम सर्टिफिकेट देऊ नका, आमच्या समाजावर आमच्या याच्यावर अन्याय होत आहे, हे देऊ नका म्हणून त्यांनी मेन याच्यामध्ये निवेदन दिलेले आहे. पण देऊ नका म्हणून सांगणारे ह्यांनी कोण आहे? आम्ही डॉक्टर आंबेडकरने लिहिलेले संविधानमध्ये आपल्याला आपल्या हक्क आपण मागत आहोत. तो त्यासाठी कोणाचा समाजाच्या पोटावर पाय ठेवून हे जंगम समाज हे करत नाही आहे. आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे
यासाठी हे समाज झटत आहे. बाकी काय नाही. त्यांनी असं देऊ नये. तो हक्क आपण मागतो आहे. ते आंबेडकर संविधानमध्ये लिहिलेले आहे तसं. त्या हक्क आमच्यासाठी आम्ही झटतो आहे. बाकी काय नाही. ते वक्तव्य त्यांच्या समाजामध्ये आपण अन्याय करायचा, हे करायचं मुळीच आमचा उद्देश नाही आहे जंगम समाजाचा. ते आपण संविधानप्रमाणे आपला हक्क आपल्याला पाहिजे.